ऑनलाईन गेमिंगवर बंदी आणणारं विधेयक संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे आणि जुगारावर चाप लावण्यासाठी केंद्र सरकारनं लोकसभेमध्ये विधेयक मांडलं। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक 2025 हे विधेयक सादर केलं आणि त्यानंतर ते चर्चेविना संमत करण्यात आलं। राज्यसभेमध्ये सुद्धा हे विधेयक मंजूर झालेलं आहे आणि या कायद्यामुळे सरकारला आता मोठ्या महसुलावर पाणी सोडावं लागणार आहे। या विधेयकाच्या माध्यमातून रिअल मनी गेमिंग आणि ऑनलाईन बेटिंगला सुद्धा चाप बसणार आहे आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा भोगाव्या लागतील। खरं तर तुमची मागणी होती कायदा आणावा, तो कायदा आता आलेला आहे, पण मात्र तुमच्या भागामध्ये काही अशा घटना घडलेल्या होत्या का त्यामुळे तुम्हाला याची जाणीव झाली? सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता काही दिवसापूर्वीच माझ्या धाराशिव तालुक्यातल्या बावी म्हणून एक गाव आहे, एक JCB चालक आहे साधा। त्या JCB चालकानं त्याची गरोदर पत्नी, त्याच्यानंतर त्यांचं लहान मूल ह्यांना विष दिलं आणि त्यांची हत्या केली आणि त्याच्यानंतर त्यानं स्वतः आत्महत्या केली। कारण काय तर फक्त हे जंगली रम्मी जे ॲप आहे त्याच्यावर जे पैसे गेले, ते पैसे जमीन विकून जी काही आहे मालमत्ता ती सगळं विकून पण ते संपत नव्हतं दुष्टचक्र। आणि हाच विषय मी लोकसभेत 30 तारखेला त्या ठिकाणी अधिवेशनाच्या दरम्यान मांडला आणि त्याचबरोबर जे अश्विनी वैष्णव साहेब आहेत आपले मंत्री महोदय, त्यांच्या पण हा विषय लक्षात आणून दिला की साहेब ह्याच्यातली दाहकता किती आहे, ग्रामीण भागातली किती कुटुंब ह्या ठिकाणी ह्या जंगली रम्मी ॲपमुळं किंवा ऑनलाईनचे जे गेमिंग ॲप आहेत त्याच्यामुळं उद्ध्वस्त होत आहेत, ह्याची जाणीव त्यांच्या लक्षात आणून दिली। ह्या पद्धतीचं विधेयक संसदेत आणलं, ते विधेयक संसदेतही लोकसभेत मंजूर झालं, राज्यसभेतही मंजूर झालं। आता हा निर्णय त्या ठिकाणी सरकारनं घेतलाय, त्याच्याबद्दल अश्विनी वैष्णवजीचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली।